डोकेदुखीचा सामना हा बऱ्यापैकी सर्वांनीच केलेला आहे, बरोबर ना? कारण डोकं दुखण्यासाठी फक्त एखादं निमित्त लागते. कधी जेवण न केल्यामुळे म्हणजे उपाशीपोटी राहिल्यामुळे डोकं दुखते, तर कधी सूर्यनारायणाच्या प्रकोपामुळे म्हणजेच वाढत्या उन्हामुळे सुद्धा डोकं दुखत असते. काही वेळेला शरीराच्या अंतर्गत काही बिघाड झालेले असतात, डोक्यामध्ये काही त्रास असतात, आजार असतात, त्या कारणास्तव सुद्धा डोकं दुखत असते. बऱ्याच व्यक्तींच्यामध्ये मानसिक शांतता नीट नसल्यामुळे, म्हणजे त्यांना निद्रानाश असेल, म्हणजे झोप नीट लागत नसेल किंवा अतिविचार करण्याची सवय असेल, खूप काळजी करत असतील, खूप भीती वाटत असेल, म्हणजे बऱ्याच कारणाने म्हणजे मानसिकतेमुळे सुद्धा डोकं हे दुखत असते. अशा सर्व कारणामुळे ज्यावेळेस तुमची डोकेदुखी चालू होते, यावर तुम्हाला रामबाण उपाय म्हणून होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये एक औषध आहे, ज्याची माहिती मी तुम्हाला आज संपूर्ण सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी खूप स्वागत करत आहे. डोकेदुखीचे अनेक प्रकार पडले जातात, पण आज आपण त्या प्रकारांकडे न वळता डिरेक्टली औषधाचीच माहिती जाणून घेणार आहोत. कारण हे औषध कोणत्याही डोकेदुखीच्या प्रकारावर लागू होते. हे औषध एक बायो कॉम्बिनेशन मेडिसिन आहे, म्हणजे यामध्ये होमिओपॅथिक औषध प्रणालीमधील औषधं एकत्रित करून हे औषध तयार केलेलं आहे. डॉक्टर सुशलर यांची जी सॉल्ट जी थेरी होती, म्हणजे जी सुशलर थेरी होती, याच्यामध्ये त्यांनी 12 क्षार हे आपल्या शरीरामध्ये फार महत्त्वाचे असतात, की जसे की कॅल्शियम असेल, आयर्न असेल, मॅग्नेशियम असेल, यांची जेव्हा शरीरामध्ये कमतरता होत असते किंवा ते जास्त होतात, अशा वेळेस शरीर हे निरोगी राहू शकत नाही. ते बॅलन्स असणे महत्त्वाचे. त्यातूनच त्यांनी हे बायो कॉम्बिनेशन मेडिसिन नंबर 12 त्याचं हेडेक हे नाव आहे. या औषधामुळे त्यामध्ये जी औषधं आहेत यामुळे जी काही तुमची डोकेदुखी आहे ती त्वरित थांबते. याच्यामध्ये आता किती औषधं घातलीत ते आता जाणून घेऊयात. तर यामध्ये तुम्हाला एकूण 4 प्रकारची औषधं घातलेली आहेत. याच्यामध्ये कालिफॉस, फेरमफॉस तसेच नॅट्रोमोर व मॅकफॉस अशी 4 औषधं घातली आहेत. आता ही 4 औषध नेमकं काय काम करतात ते आता जाणून घेऊयात. तर यामधलं जे पहिलं औषध आहे फेरमफॉस. ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये खूप गच्चपणा येतो, म्हणजे कंजेशन येतं, डोके खूप ठणकत असते, तर तो ठणका हे औषध कमी करते. यातलं दुसरं जे आहे ते कालिफॉस. हे एक नर्व टॉनिक सारखं हे औषध काम करते. ज्यावेळेस तुम्हाला मानसिक चिंता, अँझायटी, काळजी याच्यामुळे डोकं दुखणं चालू होत असते, तेव्हा जे दुखणं आहे ते त्वरित या औषधामुळे कमी होत असते. तिसरं औषध जे आहे ते मॅकफॉस. हे औषध पेन किलर म्हणून काम करत असते. जो तुमच्या डोकेदुखीचा ठणका आहे, जी तीव्रता आहे, ती संपूर्णपणे कमी करायचं काम हे औषध करते. व चौथं नॅट्रोमोर. ज्यावेळेस तुम्हाला वाढत्या उन्हामुळे डोकं दुखण्यास चालू होत असते, सोबतच जे काही डोकेदुखी आहे ती सकाळी उठल्यापासूनच चालू होते, दुपारी ती जास्त वाढली जाते व संध्याकाळी ती थोडी कमी येते. पण डोकं हे दुखतच असतं. अशा वेळेस हे नॅट्रोमोर जे औषध आहे ते ही जी काही डोकेदुखी आहे ती कमी करते. म्हणजे ही एकूण 4 प्रकारची औषधं आहेत, की जी कोणत्याही डोकेदुखीवर अतिशय सकारात्मक असे परिणाम देत असतात. आता हे औषध कोण-कोण घेऊ शकतं? तर हे औषध खूप सेफ आहे. त्यामुळं प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हे औषध घेऊ शकतात. फक्त लहानांसाठी जो डोस आहे तो वेगळा आहे व मोठ्यांचा जो डोस आहे तो वेगळा आहे. यामध्ये तुम्हाला जी 4 औषधं दिलेली आहेत, याच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे बायो कॉम्बिनेशन जे 12 नंबरचं आहे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही होमिओपॅथिकमधलं प्रॉपर औषध सुद्धा घेऊ शकता. होमिओपॅथीमध्ये बेलाडोना, तसेच सॅन्ग्विनेरिया, ग्लोनानिन अशी बरीच औषधं आहेत, की जी या डोकेदुखीवर अतिशय चांगली काम करतात. मी मायग्रेन या विषयावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. मायग्रेन हा कसा होतो, त्याची कारणे कोणती असतात, लक्षणं कशी दिसतात व यावर होमिओपॅथिक उपचार कसे सकारात्मकरित्या परिणाम करतात याची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी तो व्हिडिओ जरूर पाहावा. आता हे औषध घ्यायचं कसं? तर तुम्हाला हे औषध 25 ग्रॅममध्ये सुद्धा मिळते. तसेच हे औषध 450 ग्रॅममध्ये सुद्धा मिळते. पण एवढा मोठा डब्बा न घेता तुम्ही हा छोटा पॅक सुद्धा घेऊ शकता. याच्यामध्ये जी औषध घेण्याची जी पद्धत आहे ती 2 प्रकारे आहे.
म्हणजे तुम्ही यातल्या 4 गोळ्या हे सकाळ, दुपार, संध्याकाळ चघळू शकता किंवा ते अर्धा कप पाणी कोमट करायचं व त्याच्यामध्ये ह्या 4 गोळ्या घालायच्या. ह्या गोळ्या लगेचच मिक्स होऊन जातात, विरघळून जातात. मग ते पाणी तुम्ही लगेच घेऊ शकता. लहानांसाठी याचा डोस सकाळी 2, दुपारी 2 गोळ्या व संध्याकाळी 2 गोळ्या. ह्या जिभेवर पण तुम्ही चघळू शकता किंवा पाण्यातून सुद्धा घेऊ शकता. ज्या व्यक्तींची डोकेदुखी ही फार तीव्र आहे, त्यांना इंटेन्सिटी खूप आहे, अजिबात सहन होत नाही, त्यांनी या गोळ्या दर 1 तासाला 4-4 घेतल्या तर काही हरकत नाही. हे औषध संपूर्णपणे सुरक्षित आहे. जशी-जशी तुमची डोकेदुखी कमी येईल, तसा-तसा तुम्ही याचा जो काही डोस आहे तो कमी करू शकता. साधारणपणे 1-2 महिन्यामध्ये तुमचं डोकेदुखी ही संपूर्णपणे थांबू शकते. त्यानंतर तुम्ही ह्याचा जो काही डोस आहे तो जे तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ घेता ते सकाळ व संध्याकाळ घेऊन नंतर तुम्ही ते एक टाईम घेऊन ते औषधं बंद करू शकतात. होमिओपॅथिक औषध प्रणाली ही अतिशय सुरक्षित आणि विश्वसनीय आहे. त्यामुळे तुम्ही या औषध प्रणालीचा जरूर अवलंब करा. तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या YouTube चॅनलला व्हिजिट करत असाल, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण अशी हेल्थ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन की जी तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये उपयोगाची आहे, ती या चॅनलच्या मार्फत नेहमीच मी देत असते. त्यामुळे जरूर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअरसुद्धा करा.